मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोचलो नाही. जीवन गौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया. अनुपम खेर गेली अनेक वर्ष हिंदी साऊथ सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. इतकंच नव्हे तर हॉलिवूडमध्येही अनुपम खेर यांनी काम केले. आज 60 आणि 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनुपम खेर यांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योगमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हा खास पुरस्कार देण्यात आला. यावेळी जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात. अभिनेते म्हणाले, मी 3 जून 1981 साली मुंबईत आलो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा मी गोल्ड मेडलिस्ट होतो. मी ज्या नोकरीच्या शोधात आलो होतो तिथे नोकरीच नव्हती. मला धोका मिळाला. त्यावेळी चाळीच्या एका छोट्या रूममध्ये राहत होतो. मला त्या चाळीचा पत्ताही माहीत नव्हता. त्यावेळी टॅलेंटपेक्षा हेअरस्टाईलला महत्त्व असायचं. त्यावेळी मला माझा पत्ता कळाला की अनुपम खेर, खेरवाडी, खेरनगर, बांद्रा ईस्ट असा माझा पत्ता होता. 40 वर्ष लगेच सरकली. आज मी 70 वर्षाचा आहे, पण मी इतका म्हातारा दिसत नाही. मी माझ्या आयुष्याच्या प्रवासात अजूनही मध्यांतरपर्यंतही नाही पोचलो. त्यानंतर 30 वर्षांनीही मी असाच चालत राहीन, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी काढले.